अमरावतीमध्ये शिवराज सूर्यवंशी नावाच्या तरुणाने बीकॉम चायनीजवाला या नावाने चायनीजचे स्टॉल सुरू केले आहे. त्यांच्या अमरावतीमधील वेगवेगळ्या परिसरात 3 शाखा आहेत. घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडून त्याने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी आईच्या नावावर लोन काढून श्री स्वामी समर्थ नावाने चायनीज सेंटर सुरू केले. त्यात त्याला लॉस झाला. तरीही त्याने प्रयत्न करून पुन्हा जोमाने काम सुरू केले आणि आज त्याचे अमरावतीमध्ये 3 दुकान आहेत. जाणून घेऊ शिवराज यांचा प्रेरणादायी प्रवास. माझं नाव शिवराज श्याम सूर्यवंशी आहे आणि ही माझी 3rd ब्रांच आहे बीकॉम चायनीजवाला या नावाने. मी 2 वर्ष अगोदर हे सुरू केलं होतं. तर ते घरची परिस्थिती थोडी डाऊन झाल्यामुळे मला थोडं काम करावं लागलं घराबाहेर निघून. आणि ते ज्यावेळेस मी शॉप सुरू केली होती त्यावेळेस नाव वेगळं होतं, श्री स्वामी समर्थ असं नाव होतं चायनीज म्हणून. तर मला असं वाटलं की भाई कस्टमर आकर्षित झाले पाहिजे, आपल्याजवळ काही वेगळं नाव असलं पाहिजे. तर ज्यावेळेस माझा रिझल्ट लागला, म्हणजे मी रिझल्ट झाल्याबरोबरच मी काम शोधणं सुरू केलं होतं. माझा मामाचा मुलगा होता, सुरुवातमध्ये त्याला ठेवलं होतं मी कारा शेफ म्हणून. तर तो सुरुवातमध्ये होता पण तो 1 हप्त्यामध्ये चालला गेला होता. नंतर मी म्हटलं आता आपण एवढी याच्यामध्ये इन्व्हेस्टर केली आहे, बंद आपण करू शकत नाही. तर मी ते यूट्यूबवर बघून शिकलो, काही आपली प्रॅक्टिस करत ते जमता सुरुवातमध्ये तर लॉसमध्येच होता पूर्ण. 6 महिन्यात 400-500 रुपयाचा कस्टमर गिराईक होत होता. तर ते काही पुरत पण नव्हतं. घरचे पण म्हणत होते बंद करून दे, राहू दे, करू नको म्हणून असं तसं. आणि ते अभ्यासामध्ये मी हुशार पण होतो, असं नाही की अभ्यासामध्ये हुशार नव्हतो. पण ते आता परिस्थितीमुळे पैशामुळे मला हे करावं लागलं. ते मी चालू ठेवलं, कंटिन्यू चालू ठेवलं. टेस्ट येत गेली हातात, यूट्यूबवर पाहत गेलो, शिकत गेलो. तर ते जसं जमलं देवाच्या कृपेने ते चांगलं झालं. मग नंतर आम्ही म्हटलं की आता भाई याला एक ब्रँड बनवला जावा आपल्या नावाचा म्हणून, बीकॉम चायनीजवाला म्हणून. तर त्यासाठी म्हटलं तर सगळ्यात पहिले तर आपल्याला शॉप पाहिजे. शॉप म्हटली तर शॉप चालली होती एकदम महागमध्ये. ते खर्चाचं मॅटर होत होतं तिथं. मग मी म्हटलं की एवढं आपल्याजवळ तर सध्या नाही इन्व्हेस्ट करायला भरपूर मोठा पैसा की एक ब्रँड बनवू शकतो म्हणून आपण. तर मी म्हटलं की इन्कम अजून एक सोर्स वाढला पाहिजे आपल्या इन्कमचा, नाही काही तर माझा भाऊ पण माझ्यासोबत होता. तो पण स्टार्टिंगमध्येच होता माझ्यासोबत. माझी पूर्ण फॅमिलीच माझ्यासोबत गाडीवर काम करायची असं समजा तुम्ही. पूर्ण फॅमिली होती स्टार्टिंगमध्ये. नंतर माझा भाऊ आणि मी. नंतर मी म्हटलं की नाही, आपली एखादी शॉप होत असेल तर मी म्हटलं यालाच शिकवून देतो आणि याला शिकवून मी आमची एक दुसरा ब्रांच, 2nd ब्रांच म्हणून नाव दिलं मी त्याला. आणि त्यालाच टाकून दिली मी दुसऱ्या जागी, बीकॉम चायनीजवाला म्हणून 2nd ब्रांच. तर ते पण आमचं चांगलं जमलं ते देवाच्या कृपेने. ते चांगलं झालं. तर आम्ही म्हटलं अजून थोडं याला वाढवलं जावं, कारण आमचे पहिलेचे जे 2 शॉप आहे ते दोन्ही व्हेजवाले आहे. म्हटलं याला वाढवू कसं, तर एक नॉनव्हेज पण पाहिजे होतं, कारण नॉनव्हेजचे कस्टमर पण खूप आहे. त्यासाठी मी नॉनव्हेजचा आयडिया माझ्या दिमागात ज्यावेळेस आला तर मी म्हटलं आता की 3rd ब्रांच म्हणून 3रं वगैरे काही सुरू केलं जाईल. तर मग त्यामुळे मी आपली 3री ब्रांच ही वाली जी सुरू केली, जिथं मी स्वतःच आहे. तर ते भांडवलचं म्हटलं तर ते मी कसं केलं, ते मी मम्मीच्या अकाउंटवर आहे ना पर्सनल लोन काढलं होतं. मम्मीच्या अकाउंटवर मी पर्सनल लोन काढलं होतं. आणि तेव्हा मला बाईक वगैरे नव्हती माझ्याजवळ, तर मला बाईक पण पाहिजे होती. तर मी ते बाईकसाठी मी पर्सनल लोन काढलं आणि त्याच्यातून पहिले तर बाईक घेतली आणि जे उरलेले जे पैसे होते ते उरलेले पैसे तर होते मम्मीच्या अकाउंटमध्ये. पण मी त्या बाईकची EMI भरायसाठी मी कामावर जात होतो इकडे तिकडे. म्हणजे 5,000 6,000 जे पण असो, त्यावेळेस 7-8 हजार. तर ते काही जमत नव्हतं एवढं असं. तर मग मी तुम्हाला सांगितलंच ना, मी गाडी लावली. तर ते जे पैसे जे लोन काढलेलं होतं आम्ही, ते लोनमधली जी अमाऊंट होती, मला जास्त लागलंच नाही याला. जास्तीत जास्त 15,000 रुपयामध्ये सेटअप सुरू केला मी, छोटा एकदम. गाडी वगैरे सगळं, स्टॉल वगैरे सगळं भाड्याने आणून एकदम छोट्या अमाऊंटमध्ये मी चालू केलं होते. उलाढाल तुम्हाला सांगायचं झालं तर उलाढाल माझी महिन्याची आहे 1.5-2 लाख रुपये. अमरावतीमधील बीकॉम चायनीजवाला म्हणून ओळखले जाणारे शिवराज सूर्यवंशी यांनी 15,000 रुपयांची गुंतवणूक करून 3 स्टॉल उभे केले. आईच्या अकाउंटवरून काढलेल्या लोनची EMI भरण्यासाठी त्यांनी इतर ठिकाणी नोकरीसुद्धा केली. त्यानंतर त्यांनी चायनीज स्टॉल सुरू केले. त्यात त्यांना लॉस झाला, तरीही हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. त्यांचे यश त्यांना आता मिळाले आहे. सध्या महिन्यात 2 लाखपर्यंतची उलाढाल त्यांची होत आहे. शिक्षणात हुशार असूनही परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही, पण व्यवसायात मात्र त्यांनी भरारी घेतली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.